नमस्कार महाराष्ट्र. अण्णाबाबा किचनमध्ये आले सगळं स्वागत. आपण आज बनवूया गोडी शेव. गोडी शेव हा खूप पारंपरिक 700-750 वर्षापूर्वीचा हा पदार्थ आहे. पण असं म्हटलं जातं, जुने कारागीर जे म्हणतात बा आमचे वडील म्हणायचे, काही दुसरे कारागीर म्हणायचे की सगळ्यात जुना पदार्थ असेल तर गोडी शेव. तो आपल्याला यात्रेमध्ये बाजारात आपल्याला बाजार भरायचा, गुरुवार शुक्रवार शनिवार त्या बाजार आपल्याला खायलाही मिळायचा. तर आपण तो सुंदर असा गोडी शेवाचा पदार्थ बनवणार आहे. त्याचं आपण घेतलेलं साहित्य 1 किलो सम्राट बेसन, सम्राट पाहून घ्या. नंतर आपण घेतली 1 किलो साखर, नंतर आपण घेतलं 1 किलो गूळ. कारण आपण म्हणजे याला कमीत कमी 2 किलो साखर लागणार आपल्याला. 2 किलो लागते नेमानं. 1 किलो बेसन 2 किलो साखर. तर आपण काय केलेलं आहे, 1 किलो साखर 1 किलो गूळ घेतलेलं आहे. त्यात गूळ मिक्स गूळ काय मिक्स करायचा, त्याची साखरेमुळं गोडी शेव आपले कडक येतील. आणि गूळ जर मिक्स केला त्याच्यामुळे गोडी शेव आपला नरम येईल खायला. तोंडातच पाणी. नंतर थोडंसं आपण चिमूट मीठ घेणार, त्याला नारळ सोडा घेणार आहे आणि पाकाला कलर. आणि खास पण सांगतो आता जुना आडकित्ता, आमच्या वडिलांचा आडकित्ता बघा कसा आहे, शेवाचा आडकित्ता म्हणते त्याला. हा जवळजवळ 60 ते 65 वर्षापूर्वी आडकित्ता आमच्या वडिलांचा आहे. खूप जड आहे. का जर मोठं काम असलं 5-50 किलो शेवा असलं मग याला मी वापरतो. कारण त्या पाऊण किलो बेसन बसतं मळलेलं पीठ पाऊण किट असा आडकित्ता आहे. नंतर पाहू शकता आपण चाळणी गोडी शेवाची बाजूने, ही पण त्याच टायमात चाळणी जुनी आहे. तर आपण अशा प्रकारे गोडी शेव बनवणार आहे. आणि असं 2 दिवसांनी आपली शिवजयंती आली, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपल्याला साजरी करायची आहे. त्यामुळे दरवर्षी साजरी करतो. आणि दरवर्षी काय बनवायचं बा म्हणून कधी जिलेबी, कधी लाडू, कधी पेढे, तर कधी बुंदी. मला यावर्षी मी ठरवलं की आपण लहान मुलांना काय वाटायचं म्हणून मी यावर्षी गोडी शेव वाटणार आहे. तसंच माझ्याकडे संध्याकाळी 100 लोकांसाठी पंगत असते दरवर्षी. गरीब लोक असते बिचारे, जे रोज कमवून खाणारे माणसे, त्यांच्याकरता रोज मी 100 लोकांची ते शिवजयंती जेवण देत असतो. नंतर मला तो व्हिडिओ दाखवून मला जेवणाचा होतो 100 लोकांचा. आता आम्हाला पुढे तयारी करूया. पहिले आता प्रथम पीठ चाळून पीठ मळून मग मी तुम्हाला क्रिया दाखवतो पुढची. रामकृष्ण हरी. मित्रांनो, नाराजी व्यक्त करू नका, सदैव प्रसन्न असा. आणि तुम्हाला त्याची मागच बोललो होतो, तर काही चुकत असेल माझं कुठं काही व्हिडिओ बनवताना, तर मित्रांनो कमेंटमध्ये मला सांगा किंवा फोन करून सांगा. तुम्हाला मी आज नंबर देणार त्याच्यामध्ये. मोबाईल माझा नंबर जो आहे ना स्क्रीनवर देणार आहे. माझा नंबर आहे 90 49 51 19 08. ह्या नंबरवर मला काम करा. फक्त एक नाराजी व्यक्त करू नका. काही चुकलं असेल बाबा तुम्ही चुकले मग मला कमेंट करून सांगा किंवा फोन करून सांगा. रामकृष्ण हरी. पुढची आपण तयारी करूया. आता आपण पीठ चाळून घेतलं बघा, एकदम असं नरम पीठ चाळून घेतलं आहे पहा. आता आपण देऊया थोडं मीठ. मीठ म्हणजे नॉर्मल आपल्याला कमीत कमी आपल्याला हे बा 5 ग्रॅमच्यात मीठ देणे. मीठ द्यायचं कारण काय की मिठामुळं त्याला थोडं ताटपणा राहील, नरम होणार नाही. आपण जो सोडा का बरं, थोडंसं याला कलर थोडा वेगळा येण्यासाठी आपण सोडा मारतो. जास्त नाही आपण. तुम्ही आपण 1 ग्रॅमच्या आज घेतलेलं आहे. आपल्याला मोहन तेल वापरायचं नाही, कारण मोहन तेल जर वापरलं खस्ता होऊन जाईल. खस्ता आल्यानंतर त्यामुळे पाकामध्ये चुरा होऊन जातील. म्हणून आपल्याला याला कडक मळणं आपलं, कारण आपलं सोऱ्या जुनं आहे. आपण याला मळून घेऊ, पाणी टाकू. अशा प्रकारे आपला गोळ याला तसं आपण कणिक मळतो ना गव्हाची, तसं याला मळून घेणे आपल्याला. आता पाणी लावायची गरज नाही, पाणी टाकलं आपण जेवढं आहे. मग आपण आपल्याला पीठ लावून आपल्याला नरम भिजवायचं, कडक याला मिडियम भिजवायचं. कारण सोऱ्या आहे, सोऱ्या दाबताना तकलीफ होते म्हणून आपण या प्रकारे मळलेलं असं बा. आपण अशा प्रकारे असं मस्त पीठ घट्ट मळून घेतलं बा. लूज नाही, काही नाही, जास्त कडक नाही, मिडियम भाषेमध्ये. आता वेळेला आपण याला सोऱ्यामध्ये भरूया. आता जो आपला सोऱ्या आहे जुना, पुरे 1 किलो बसतो त्याच्यामध्ये. आपण सोऱ्या भरलेलं आहे, पाहून घ्या. बेस पुरा 1 किलो बसलेलं आहे, पाहून घ्या. आता याला आपण लॉक करूया. हा झाला आपला लॉक. आता मित्रांनो, आपण तेल टापायला ठेवलं आहे तेल. आणि याला शक्यतो तेल कोरं वापरायचं. म्हणजे कोरं दुसरं म्हणजे दादा तुम्ही म्हणशील बाबा कड्या काळ्या असतात, आम्ही कॅटरसवाले, आम्ही किती कड्या होतल्या, आमच्या कड्या होतल्या, आमच्याकडे काळजा असतात बरं का. म्हणजे समजून घ्या, मला समजून घ्या. त्या कड्या फार जुन्या, किती घासल्या यांना, किती तुम्ही पावडर लावली, आशीर ओतलं, त्या काळ्या होतातच. कारण लोखंड काळं झाल्याशिवाय राहत नाही. 1 महिने लोखंडाला गंज लागतात. तर तेल तापले. आता आपण घाणा देऊ.
याला तेल कोमल नको, थोडं याला तेल कडक लागतं तळायला, कारण जाड शेव असते त्यामुळे याला थोडं गरम तेल लागतं. तेलाला पहिले फिरून घ्यायचं, असं आडकित्ता घ्यायचा, टाकायला शिंत लावायचं बरं का. आपण 2 घाणी करू. थोडं आपल्याला कडक शिकायचं, कडक म्हणजे आपले गोडी शेवचे तुकडे पडणार नाही, भुगा होणार नाही. मग आपल्याला कडक शिकायचं. तावायला कंटिन्यू तावायची मोडा जोरात. हे बा जास्त लाल नाही करायचे आपल्याला. मग आपले गोडी शेव पारंपरिक पद्धतीनं गोडी शेव बनवायची अशीच बनवायची. मार्केटमध्ये असं लहान सोऱ्या येतो शेवाचा, गोडी शेव, पापडी, गाठी शेव, तो वापरायचा अजून आहे. आपला हे बा एकदम मस्त कडक झालेले, टाकतंच की कडक आवाज बा ताटावर. हे बा आवाज एकदम अशा प्रकारे झारा घ्यायचा, असं गोल गोल तेल. आपण तेल जरी फिरवलं नाही ते एक ठिकाणी मग जाऊन जातं. असं फिरवायचं म्हणजे बरोबर ते गोडी शेव त्याला गाठ येणार नाही. अशा प्रकारे आपण तळून घेतलं याला. हे बा लाल नाही, असं पांढरे नाही, मिडियम पद्धतीनं आणि कडक. याला म्हणता गोडी शेव. हे बा आवाज, हे बघा हा याला म्हणता रवेदार गुळ. हा खास लापशी, जिलेबी आणि गोडी शेवाच्या पाकसाठी हा गुळ लागतो. पाहून घ्या, तांबड्या कलरचा आहे, पांढरा नाही, केमिकलचा नाही, बिन केमिकलचा आयुर्वेदिक म्हणून चालेल. हा गुळ आपल्याला घ्यायचा आहे. तर तो कढईमध्ये आता याला फोडून घ्या आपण पहिल्यांदा. एक किलो आणि 1 किलो साखर, 2 किलो, दोघं मिळून 2 किलो. आपण देऊया पाणी. पाणी म्हणजे बघता कसं भिजेपर्यंत पाणी मारणे, भिजेपर्यंत बस. काही मोजून नाही, लिटर बाम, पावशेर, 1 किलो असं काही नाही. फक्त ते दोघं भिजले पाहिजे. बा एवढं चालेल पाणी देणं. आता आपण शेगडी चालू करू आणि आपल्या कार्याला सुरुवात करू. मित्रांनो, आमच्या बंधूला आज महिना होऊन गेला, महिना फित्ते झालेला आहे. पण काही जाती आठवून जात नाही. मागच्या वेळेस तुम्हाला बोललो, खूप मला भावची आठवण, खरं मला आठवण दे. दुसरं, तुम्ही जे मला फोन करून महाराष्ट्रात जे काही मला फोन केले, मला तो 600 कॉल महाराष्ट्र म्हणून आले, मला खूप आनंद वाटला. तुम्ही मला धीर देण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, त्यावर तुमचे खूप खूप धन्यवाद. सहकार्य केल्याबद्दल, धीर दिल्याबद्दल. असंच नाथबाबाची छोटी गवळण, तिला गवळण तर म्हणता येणार नाही, माझ्या मते अभंगाची तो काय त्याला काय त्याला गवळण केलेली आहे. सुंदर असं त्यांनी गीत लिहिलेलं आहे, ते आपण ते म्हणूया. आणि हे गीत प्रत्येकाला लागू होतं. नुसतं देवालाच नाही, रामालाच नाही, कृष्णाला नाही, कलियुगाच्या माणसाला सुद्धा याच्यावर नाथबाबाने सुंदर असं लिहिलं आहे. कसा मला टाक, जय हरी माऊली, जय हरी.
कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. रामाविना जीव व्याकुळ होतो, रामाविना जीव व्याकुळ होतो, सुचत नाही काही काम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. रामाविना मज चैन पडेना, रामाविना मज चैन पडेना, नाही जीवासी आराम, कसा मला टाकून गेला राम. श्रीराम जय राम जय जय राम, कसा मला टाकून गेला राम. एका जनार्दनी पाहुनी डोळा, एका जनार्दनी पाहुनी डोळा, स्वरूप तुझे घनश्याम, कसा मला टाकून गेला राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, कसा मला टाकून गेला राम. मित्रांनो, गीत आवडलं नाथबाबाचं कमेंट करा, नाही आवडतं कमेंट करा, सांगा बाबा. आणि शेवटी काय असतं, मनुष्य गेल्यानंतर आठवण फक्त आठवणी उरतात माणसाच्या. आत्मा गेला शरीर शांत होऊन जातं, 5 तत्व 5 वेळेस मिळून होतात. रामकृष्ण हरी. बाबा मित्रांनो, चाचण्यावर बात आलेली, जे गुळामुळे साखर म्हणजे मळी येते ना मळी, तेव्हा काढून घेऊ. कारण गुळ आपला ओरिजिनल असल्यामुळं अशी पांढरी मळी, त्याला पांढरी मळी येणार नाही. आणि याची चाचणी अशी आहे, चाचणीत चुकली तर गोडीशी होत नाही बरं का. गुळ असल्यामुळं, मिक्स असल्यामुळं चाचणी थोडी कडक घ्यावं लागते. मित्रांनो, 19 फेब्रुवारी म्हणजे फार पुण्यात दिवस आपल्यासाठी बरं का. आपल्या म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रासाठी नाही तर पुऱ्या भारतासाठी. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 तारखेला आहे. तर आपण सर्वांनी आपल्या घरावर भगवे झेंडे फडकवायचे, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेची पूजा करायची, फुलं हार घालून महाराजांची आरती करायची बरं का. नवीन आरती निघाली, बरेचसे गायकांनी आरती केलेली, फार सुंदर आरती मी ऐकतो रोज, म्हणतो बी. त्या दिवशी आपल्याला समजा वेळ मिळालाच आपल्या चॅनलला तर शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आरती म्हणणार आहे. तर सहकुटुंब सहपरिवार आपल्या गावात, शहरात, गल्ली बोळात, ठिकठिकाणी इतकी सुंदरपैकी जयंती साजरी झाली पाहिजे महाराजांची, की असा आवाज घुमला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. बस एवढं सांगतो. चाचणी बघू, कारण गुळामुळं पटकन होत नाही म्हणून आपल्या हातावर घेणे. कारण साखर आणि गोळ मिक्स असल्यामुळं ही पाण्यात कळत नाही. जेव्हा एखादी फुलपात्र घ्या, त्या पाणी टाका, मग ही टाका, जमणार असते. जी बोटावर चाचणी येईन, बोटावर काय येईन माहिती का, आपलं हात पंजे गरम असतात. मग आम्ही कारागीर आचार्य काय करतो, खूप आता ही खूप गरम आहे माझ्या हातावर, अजून झालेली नाही. आता सारी 1 तार आहे फक्त ही. आपल्याला 3 तार घेणे, येईल 3 तार शेगोडीशिवाय होणार नाही. सुंदर अशी शेगोडीशिवाय आपण पारंपरिक महाराष्ट्राचे 750 वर्षे पूर्वीची रेसिपी खास. आणि ही रेसिपीचा पण सांगतो मी, प्रत्येक गोष्टीला बोलतो मी, आपली असली आपली म्हणायची. कारण हा जो आयटेम आहे हा महाराष्ट्राचा आयटेम बरं का, बाहेरचा कुठला नाही, हा आपला आयटेम. अशी चाचणी आप झालेली, तिला आपण हातावर घेऊन बघू, कारण खूप गरम असते मित्रांनो. हो हे बा 3 तार, 1 2 3 बा अशी तार गुत्तामध्ये बा. आता मग आता फेसगं आले बा, फेसगं आता मग असं फेसगं बनायचं आपल्याला. वेलदोडे, जायफळ, हे बा मी घेतलेले वेलदोडे, काही सोलून घेतलेले वेलदोडे, 10-12 सोलून घेतलेले. दाणे मी टाकणार, वेलदोडे दाणे आहेत कुठले नाही, पण ते टाकणार आहे, कुटायचे नाही. कारण वेलदोडा असं आहे, जायफळ, वेलदोडे आणि काळी मिरी दाताखाली तर लागले आपल्या, तो सुंदर लागते खाण्याला. आता आपण देऊया जायफळ, म्हणजे पूर्ण मारायचे नाही, आपण अर्धे बघतो. जायफळ काय स्वाद चांगला येतो. बस आपल्याकडे जायफळ द्यायचं, जसं वाची बा अर्धा जायफळ दे. आता आपण देऊया याच्याला गोडीशेचा कलर. तो कलर घेणार मी 2 ग्रॅम घेणार आहे. घेतला आपण गोडशेव कलर बघा, 2 ग्रॅम गोडशेव कलर घेतलेला आपण.
तुम्ही जास्त वापरू शकता, कमी वापरू शकता. कोणी केशराचं पाणी केशर करून पाणी वापरू शकतं. पण केशर आता आपल्या कसं महाग असल्यामुळं पुरवत नाही. साशी झाली, आपण थोडी लगार करू आता आणि येतं आपण हे बा तार तुटता बा अशी बघा. हे बघा एकदम तसं आपण हे म्हणतो ना रेवडीचा पाक, तसा पाक असतो बरं का. हां पहिला म्हणजे लिंबू वगैरे लिंबू पावडर मारत नाही. काही ठिकाणी मारतात, आम्ही मारत नाही. आता आपण टाकूया आपण तळलेले गोडीशेव. त्याला तो आपल्याला चुरा करायची नाही, अशी आखे टाकायची. खराब जे हलवतो ना तेव्हा चुरा होतात ते. आणि ते आपलं काय करायचं आहे, हलक्या हातीने हलक्या हात कवच्या मारायचा असा हळूहळू, म्हणजे तोवर ते हळूहळू की आपलं पाक पितील ते. आचारी स्पेशल गोडीशेव हे बा कलर किती सुंदर आला बा माऊली. आपलं पुरं पाक जिरो ना, पाक जिरो ना म्हणजे पुरं आतमध्ये गेलं पाहिजे गोडीशेवच्यामध्ये. आतमध्ये पांढरा भाग दिसला नाही पाहिजे. म्हणजे याला आपल्या हलक्या हाताने आलो नाही. मित्रांनो गार होत चाललं बरं का असं हळूहळू. पण आपल्याला पुरं पाक जिरो नाही, कोल्डे कर नाही, पुरे कोल्डे ओल्ला अजिबात ठेवायचे नाही आपल्याला. गोडीशेव म्हणजे गोडीशेव असा पाक वर लावायचा आपल्याला, खाली आला का वर लावायचा पाक. हे बा अशा प्रकारे पाक लावायचा आपल्याला. आता जो आपला 3.5 किलो माल झाला, कम्प्लीट 3.5 किलो माल. तर आमच्याकडे 70 रुपये पावशेर आहे, 280 रुपये किलो. हे बघा आपण बनवलेले गोडीशेव पारंपरिक गोड पदार्थ, सुकली एकदम मस्त वाळलेली. हे बा असा माल झालेला. आपण तयार टाकू आता याला, पाहून घ्या कडक कडक माल. हे बा आवाज पहा. अशा प्रकारे आपल्याला गोडीशेव. पण आपल्याकडे आज बाळगोपाळ आलेले म्हणून अण्णाबाबाचे गोडशेव खायचे आज. ठीक आहे अण्णाबाबाचे गोडशेव खा. 4-5 लेकरं बोलवले, सांगतील तुम्हाला कसे आले काय आले. अण्णा तुम्हाला माहिती येतील पोरं, कारण पोरं खूप जास्त ओळखतात मला इथे लहान लहान पोरं. कारण मी काही दुकान काही बनवलं का पोरांना लाखा मारून खाऊ घालतो. तर पोरं मला खूप हे करतात. त्यांना बोलवू आपण, त्यांना खाऊ घालू, लेकरं सांगतील गोडीशेव. पण आहे मित्रांनो, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट सुंदर करा. रामकृष्ण आहे. मित्रांनो आपल्या अण्णाबाबा चॅनलला बाळगोपाळ आलेले. इकडे मंदिर हरिपाठ घेतात. आमच्याकडे मंदिर गणपतीचं मंदिर आहे. पोरं हरिपाठ घेतात आणि मस्ती करतात, चेंडूबाळ खेळतात. त्यांना बोलवलं की लेकरांनो तुम्हाला गोडशेव आवडतात का. पण बाबा हो म्हटलं खायला येणार का यूट्यूबला. म्हणे हो. त्या बाळगोपाळ यूट्यूब त्यांना मी खायला देतो, सांगतील कशा प्रकारे झाले काय झाले. मित्र घ्या लेकराव खाऊन बघा सगळ्यांनी. बाबा तुम्ही वरण भात सगळं चांगलं करता, आम्हाला खूप आवडतं. बाबांनी गोडशेव खूप मस्त केली आहे, स्वयंपाक पण चांगले करते. यांना लाईक अँड सबस्क्राईब. आजची गोडशेव एकदम भारी झालेली आहे. गोडशेवमध्ये मस्त इलायचीचा स्वाद येत आहे. अण्णा बाबा जे काही पुलाव मस्त होता आम्हाला रोज खायला देता. अण्णा बाबा आमचे खूप चांगले. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हां मुलांनो तुम्ही सचारी म्हणून सगळं खाऊन टाकात आहे. तुम्हाला खास स्पेशल तुम्हाला आज उद्या शिवजयंती आहे, उद्या पण तुम्हाला देणार मी महाप्रसाद महाराजांचा सगळे म्हणून. छत्रपती शिवाजी महाराज.
जय भवानी जय भवानी जय भवानी जय शिवाजी.